नमस्कार मित्रांनो. केस गळणं हा आजकाल खूप कॉमन प्रश्न आहे. रोज थोडे केस गळतात आणि ते पूर्णपणे नॉर्मल देखील आहे. साधारणपणे एका माणसाचे दिवसाला 50 ते 100 केस गळतात. आंघोळ करताना, केस विंचरताना किंवा झोपेत उशीवर केस दिसतात म्हणून लगेच घाबरायचं कारण नसतं. कारण केसांचं नैसर्गिक लाईफ सायकल असतं. जुने केस गळतात आणि त्या जागी नवीन केस येतात. पण काही वेळा केस गळणं नॉर्मल न राहता धोक्याचं ठरू शकतं. उदाहरणार्थ, रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात केस गळत असतील, केसांची जाडी कमी होत चालली असेल, कपाळ मागे जाते किंवा डोक्यावर पातळपणा दिसायला लागला असेल तर हे वॉर्निंग साईन्स आहेत. विशेषतः आंघोळीनंतर बाथरूम मध्ये खूप सारे केस पडलेले दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आता केस का गळतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. खूप लोकांना वाटतं की फक्त शॅम्पू किंवा तेलामुळे केस गळतात, पण खरं कारण बहुतांश वेळा शरीराच्या आतमध्ये असतं. सततचा ताणतणाव, नीट झोप न होणं, वजन अचानक कमी होणं, ताप, सर्जरी, कोविड सारखा आजार झाल्यानंतर केस गळणे वाढू शकतं. याला मेडिकल भाषेत टेलोजन इफ्लुबियम असं म्हणतात आणि यात केस तात्पुरते गळतात. स्त्रियांमध्ये केस गळण्यामागे हार्मोन्स मोठी भूमिका बजावतात. पाळी अनियमित असणं, पीसीओएस, डिलिव्हरी नंतर केस गळणं, मेनोपॉजच्या आसपास केस जास्त गळू शकतात. पुरुषांमध्ये कपाळ मागे जाणं किंवा डोक्याचा मधोमध टक्कल पडायला सुरुवात होणं हे जेनेटिक कारणामुळे असू शकतं. घरात वडील, काका किंवा आजोबांना टक्कल असेल तर तो पॅटर्न पुढच्या पिढीत दिसू शकतो. कधी कधी केस गळणं म्हणजे शरीरात काहीतरी कमी आहे याचा इशारा असतो. हिमोग्लोबिन कमी असणं, आयरन डिफिशियन्सी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी कमी असणं, थायरॉइडचा त्रास हे सगळे फॅक्टर्स केस गळती वाढू शकतात. अशा वेळी फक्त तेल, शॅम्पू बदलून काही फरक पडत नाही, कारण मुळात प्रॉब्लेम शरीराच्या आतमध्ये असतो. धोक्याचं केस गळणं कसं ओळखायचं? तर केस गळण्यासोबत टाळूला खाज सुटणं, लालसरपणा, पांढरे खवले, जळजळ किंवा गोल गोल टक्कल पडणं दिसत असेल तर हे सामान्य नाही. काही वेळा केस गळण्यासोबत चक्कर, थकवा, श्वास जास्त लागणं, वजन वाढणं किंवा कमी होणं अशी इतर लक्षणंही दिसतात, तेव्हा तपासणी गरजेची असते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नेमकं काय करायचं? सगळ्यात आधी घाबरायचं नाही. स्वतःहून औषधं घ्यायची नाही. महाग सिरम किंवा सोशल मीडियावर सांगितलेले उपाय लगेच सुरू करू नका. बॅलन्स डाएट घ्या. प्रोटीन्स, हिरव्या भाज्या, फळं, पुरेसं पाणी प्या. झोप आणि स्ट्रेस कंट्रोल याकडे लक्ष द्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा सौम्य शॅम्पू पुरेसा असतो. रोज तेल लावणं आवश्यक नाही. जर केस गळणं 2-3 महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असेल किंवा झपाट्याने वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. गरज असल्यास ब्लड टेस्ट करून मुळात कारण शोधलं जातं आणि त्यावेळी ट्रीटमेंट देखील दिलं जातं. लक्षात ठेवा, केस गळणं ही फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम नसून कधी कधी शरीरात चाललेल्या आजाराचं संकेत असू शकतं. म्हणून केस गळणं कधी नॉर्मल आणि कधी धोकादायक हे ओळखा. वेळेत योग्य पाऊल उचला आणि अंधश्रद्धा किंवा फॅटच्या मागे लागू नका. योग्य माहिती, योग्य सल्ला आणि थोडा संयम ठेवला तर बहुतांश वेळा केसांची समस्या कंट्रोलमध्ये येऊ शकते.